क्वेश्चन नंबर 2 अगर आप देखोगे तो याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे कसं तर फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू KKN कंपनी लिमिटेड प्रिपेअर प्रोसेस कॉस्ट अकाउंट फॉर प्रोसेस 3. यावेळेला आपल्याला प्रोसेस 3 अकाउंट बनवायला सांगितलं बिकॉज मगाच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रोसेस 1 अकाउंट बनवायचं होतं. ठीक आहे, फॉर इयर 2008. बघा ओपनिंग स्टॉक दिला आहे. प्रोसेस 3 मधला ओपनिंग स्टॉक आहे 5000 युनिट्स आहे, त्यांची 36,000 कॉस्ट आहे. प्रोसेस 2 मधून ट्रान्सफर झालेली युनिट्स आहेत 2,13,000 त्यांची कॉस्ट आहे 8,27,000. प्रोसेस 3 मध्ये मी डायरेक्ट मटेरियल ॲड केलं आहे 4,01,800चे. डायरेक्ट वेजेस आहेत, प्रोडक्शन ओव्हरहेड्स आहेत. स्क्रॅप युनिट जर चेक केले तर ते आहेत 11,000 स्क्रॅपचे युनिट्स आहेत, म्हणजे बेसिकली दिस इज अ लॉस. ट्रान्सफर टू प्रोसेस 4 मला दिलं आहे 1,89,000 आणि क्लोजिंग स्टॉक दिला आहे मला 18,000. डिग्री ऑफ कम्प्लिशन दिली आहे आपल्याला इथे. आता बघा ओपनिंग स्टॉकमध्ये 70% मटेरियल आहे. आता ओपनिंग स्टॉक म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे तो स्टॉक होता, त्याच्यामध्ये 70% मटेरियल असेल. म्हणजे कॅन आय से की या प्रोसेसमध्ये म्हणजे आता प्रोसेस जी चालू आहे तिकडे मी 30% मटेरियल यूज करणार आहे. बरोबर आहे. बघा आता ओपनिंग स्टॉकचा अर्थ काय होतो, ऑलरेडी माझ्याकडे स्टॉक आहे आणि त्या ओपनिंग स्टॉकमध्ये मटेरियल किती आहे, 70% मटेरियल आहे ऑलरेडी. आता ऑब्वियस आहे ना, हा मटेरियल स्टॉक जो आहे तो आता ही जी करंट प्रोसेस आहे म्हणजे प्रोसेस 3 आहे, त्या प्रोसेस 3 मध्ये तो काय होणार, तो प्रोसेस्ड होणार. बरोबर आहे. जर मला सांगा त्या ओपनिंग स्टॉकमध्ये ऑलरेडी 70% युनिट्स आहेत तर मला किती ॲड करायचे आहेत, 30% मला मटेरियल जे आहे ते मला आत्ता ॲड करावं लागेल. बरोबर आहे. लेबर 50% ऑलरेडी यूज झालं आहे, 50% यावेळेला यूज करणार आणि ओव्हरहेड्सचं पण सेम 50-50. बाकी जो क्लोजिंग आहे आणि स्क्रॅप आहे याच्यामध्ये मला काय चेंज नाही करायचं, तर हे पर्सेंटेज जे आहेत हे याच प्रोसेसमध्ये होणार. ठीक आहे. सो फक्त ओपनिंग स्टॉकमध्ये लक्षात घ्यायचं आहे 70% मटेरियल जे आहे ते ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे आणि या प्रोसेसमध्ये मी अजून 30% त्याला काय करणार, मी अजून 30% मटेरियलचा मी इनपुट करणार. सेम विथ द लेबर, सेम विथ द ओव्हरहेड्स. बाकी क्लोजिंग आणि स्क्रॅपमध्ये काही चेंज नाही करायचं आहे बिकॉज क्लोजिंग स्टॉक मला याच प्रोसेसमध्ये मिळेल. सो ऑब्व्हियसली माझा क्लोजिंग स्टॉकमध्ये मटेरियल 80% असेल, लेबर 60% असेल, ओव्हरहेड 60% असेल. पण हा जो ओपनिंग स्टॉक आहे तो गेल्या प्रोसेसमधून या प्रोसेसमध्ये आला आहे किंवा ऑलरेडी माझ्याकडे तो होता, तो आता मी कंटिन्यू यूज करतो आहे. सो ऑलरेडी 70% मटेरियल आहे, 30% मी या प्रोसेसमध्ये अजून यूज करणार. ऑलरेडी 50% लेबर युटिलाइज झालं आहे, अजून 50% आणि सेम विथ द ओव्हरहेड्स. देअर वॉज अ नॉर्मल लॉस ऑफ 5% ऑफ प्रोडक्शन. जेवढं प्रोडक्शन असेल त्याच्या 5% नॉर्मल लॉस आहे आणि स्क्रॅप रेट आहे त्याचा 1.50 ऑब्व्हियसली पर युनिट आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण डिसाईड करूया प्रोडक्शन किती झालं आहे या प्रोसेसमध्ये, जे मला दिलेलं नाही आहे. मला क्वेश्चनमध्ये काय काय दिलं आहे, मला क्वेश्चनमध्ये दिलं आहे ओपनिंग स्टॉक दिलं आहे आणि ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2 दिलं आहे. बाकी मला हे किती बनवले या प्रोसेसमध्ये ते दिलेलं नाही. सो बघा सोपं आहे, त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करूया. पहिला मी याच्याच खाली करतोय, तुम्ही वेगळं करू शकता. युनिट प्रोड्यूस्ड, आता फॉर्म्युला दिला आपल्याला ओपनिंग स्टॉक प्लस युनिट इंट्रोड्यूस्ड मायनस क्लोजिंग स्टॉक. क्वेश्चनमध्ये तुम्हाला ओपनिंग स्टॉकचे युनिट्स प्रोव्हाइड केले आहेत 5,000. नवीन युनिट इंट्रोड्यूस केले होते आपण 2,13,000 आणि क्लोजिंग स्टॉक दिला आहे मला 18,000. सो माझा फायनल आन्सर किती येते, 2 लाख. बरोबर आहे. इथे मी साईडला करतो दुसरा. नॉर्मल लॉस किती दिला आहे, 5% ऑफ प्रोडक्शन दिलं. म्हणजे 5% काढणार कशाचे, 2 लाखाचे. साधारणतः येतील ते किती, 10,000.
बट क्वेश्चनमध्ये मला स्क्रॅप्ड युनिट्स दिलेत 11,000, म्हणजे हे खराब युनिट्स आहेत, बरोबर आहे. या 11,000पैकी जर 10,000 नॉर्मल लॉस असेल तर उरलेला काय असेल, ऑब्व्हियसली थोडा लॉजिक लावायचं, थोडा उरलेला काय असेल तर ॲबनॉर्मल लॉस. ठीक आहे. सो ॲबनॉर्मल लॉस कसं काढतो, टोटल खराब युनिट्स किती क्वेश्चनने सांगितलं आहे मला 11,000, त्यातले 10,000 नॉर्मल लॉसचे असतील, म्हणजे अजून जे 1,000 आहेत ते सुद्धा लॉसवाले युनिट्स आहेत ना. मग त्याला काय अजूम करूया आपण, तर त्याला मी ॲज अ नॉर्मल लॉस अजूम करतो. ठीक आहे. आधी हे क्लिअर आहे, कॉज मला इथे याचा यूज करायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इनपुटमध्ये आपण डिस्कस करतो. इनपुट कुठनं असेल तर तुमच्याकडे आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक आहे आपल्याकडे 5,000 युनिट्सचा. त्यानंतर ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2 आहे. ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2. ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2 आहे किती, 2,13,000, बरोबर आहे. त्यानंतर हे झाले 2 इनपुट तुमचे. आउटपुटमध्ये वापर केली तर आउटपुटमध्ये तुम्ही जेवढे युनिट बनवले किंवा जेवढे क्लोजिंग स्टॉक आहे आणि जेवढा लॉस आहे सगळा काउंट होतो आउटपुटमध्ये. कॉज लॉस झाला म्हणजे पण युनिट्स गेले ना आपल्याकडे. सो मी सध्या आपण नॉर्मल प्रोसेस अकाउंटला आपण पहिली एंट्री नॉर्मल लॉसची घेतो ना. सो मी सॉरी खालच्या लाईनमध्ये घ्या, जस्ट वरती आलं नॉर्मल लॉसचं मी इथे घेतो. नॉर्मल लॉसचे युनिट्स किती आहेत, 10,000 आहेत. बरं, नॉर्मल लॉसचे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये मटेरियल किती, लेबर किती आणि ओव्हरहेड्स किती याचे पर्सेंटेज मिसिंग आहेत तर मला माहीत नाही, मी डॅश करतो, सध्या मला काय माहीत नाही. ठीक आहे. आता मला सांगा, हा जो ओपनिंग स्टॉक आहे तो ऑब्व्हियसली मी इथे प्रोसेस करणार ना. बघा क्वेश्चनमध्ये चेक केला तर क्वेश्चनमध्ये टोटली मला युनिट ट्रान्सफर टू प्रोसेस 4 किती सांगितले, 1,89,000, बरोबर आहे. क्लोजिंग स्टॉक वेगळा दिला आहे. ट्रान्सफर किती केले युनिट्स, 1,89,000, म्हणजे त्या 1,89,000 मध्ये हे 5,000 इन्क्लूड असणार ना, बरोबर आहे. सो ते 5,000 तर मी सेपरेट का दाखवतोय, बिकॉज आपण ते जे पर्सेंटेज बघितले होते बघा, मी काय म्हटलं होतं 70% ऑलरेडी मटेरियल आहे, मला या प्रोसेसमध्ये किती अजून मटेरियल टाकायचं आहे, 30%. सो इन शॉर्ट ओपनिंग स्टॉकसाठीचे मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेडचे जे पर्सेंटेज आहे ते वेगवेगळे असतील, म्हणून मी तो सेपरेट दाखवतो आणि जे एक्स्ट्रा युनिट्स आहेत ते मी सेपरेट दाखवतो. बघा कसं करतो. आता बेसिकली मी हा ओपनिंग स्टॉकसुद्धा काय केला, प्रोसेस केला आणि त्याच्यातनं मी युनिट बनवले. सो मी ओपनिंग स्टॉकसुद्धा इथे प्रोसेस करतो. ओपनिंग स्टॉकचे आपले युनिट्स होते किती, 5,000 होते, बरोबर. ओपनिंग स्टॉक हा याच्यामध्ये ऑलरेडी 70% मटेरियल आहे क्वेश्चनने सांगितलं, म्हणजे मला या प्रोसेसमध्ये किती मटेरियल वापरावं लागेल अजून, त्याला 100% करायला 30% वापरायला लागेल. आणि हे पर्सेंटेज कशाचे काढतो आपण, या युनिट्सच्या. सो 5,000च्या 30% आले 1,500. लेबर ऑलरेडी यूज झालं आहे 50%. सो या प्रोसेसमध्ये अजून किती वापरायला लागेल, 50%. सो 5,000च्या 50% म्हणजे किती, 2,500. ओव्हरहेड्स जे आहेत ते ऑलरेडी किती यूज झाले आहेत, 50% क्वेश्चन दिलं आहे. सो उरलेलं किती असेल, 50% म्हणजे किती, 2,500. सो ओपनिंग स्टॉक मी सेपरेटली काय घेतला, बिकॉज ओपनिंग स्टॉकचा मध्ये ऑलरेडी मी थोडीशी प्रोसेसिंग केलेली आहे, थोडंसं मटेरियल मी इनपुट केलेलं आहे आणि मला या प्रोसेसमध्ये रिमेनिंग पर्सेंटेज कम्प्लीट करायची. लास्ट सममध्ये कसं होतं, ती पहिली प्रोसेस होती. सो तिकडे तुला ओपनिंग स्टॉक जो काय होता तो इन शॉर्ट ऑब्व्हियसली तो 0% होता आणि ओपनिंग स्टॉकचे त्यावेळेला डिटेल्स नव्हते. यावेळेला ओपनिंग स्टॉक किती पर्सेंट कंप्लीट आहे याच्या पण डिटेल्स दिल्यात, दॅट्स वाय मला हे करायचं. जर त्या डिटेल्स दिल्या नसत्या तर आपण लास्ट समसारखे डायरेक्टली मी युनिट्स घेतले असते आणि सॉल्व्हिंग केलं असते. ठीक आहे. सो टोटल युनिट्स प्रोड्यूस आणि ट्रान्सफर होते किती, 1,89,000 होते, बरोबर आहे. त्यातले 5,000 इकडे आले, म्हणजे या प्रोसेसमध्ये अजून युनिट किती बनवले गेले, टोटल युनिट किती बोललो, 1,89,000 होते जे प्रोसेस 4ला ट्रान्सफर झाले. त्या 1,89,000 पैकी जर 5,000 हे आहेत तर उरले किती, 1,84,000 ना. आणि जर मी हे म्हणतोय युनिट्स, म्हणजे हे युनिट सगळे प्रोड्यूस झाले आहेत, हे सगळे कंप्लीट झाले आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये 100% लेबर, मटेरियल, 100% लेबर आणि 100% ओव्हरहेड असतील.
बिकॉज हे युनिट्स जे आहेत ते हे काय युनिट्स प्रोड्युस्ड आणि कम्प्लीट आहेत आणि ट्रान्सफर केले आहेत, म्हणजे याच्यामध्ये सगळं 100% झालं असेल. ओपनिंग स्टॉक ऑलरेडी 70% होता, त्याला 30% केला, सो तो सुद्धा 100% झाला. ओपनिंग स्टॉकमध्ये ऑलरेडी 50% लेबर युटिलाइज होतं, मी अजून 50% टाकलं इथे, सो लेबर झालं फुल. आणि सेम विथ द ओव्हरहेड्स. पण याच्या हे जे युनिट्स आहेत ते याच प्रोसेसमध्ये आले आणि याच प्रोसेसमध्ये ते कम्प्लीट केले, सो डायरेक्टली 100 घेतो. 184च्या 100%, 184 आणि 184. ठीक आहे. त्यानंतर मी काय चेक करणार आहे, तुमच्या प्रोसेसमध्ये आपण एंट्रीज चेक केल्या तर ॲबनॉर्मल लॉस, युनिट ट्रान्सफर, नॉर्मल लॉस. सो आता घेऊया ॲबनॉर्मल लॉस. ॲबनॉर्मल लॉस जो तुमच्याकडे आहे तो किती युनिट्सचा काढला होता आपण, तर 1000 युनिट्सचा आपण काढला होता. आता स्क्रॅपच्या केसमध्ये मला काय सांगितलंय, स्क्रॅप जे आहे म्हणजे जो लॉस आहे, ॲबनॉर्मल लॉस आहे, त्याच्यामध्ये मटेरियल जे आहे ते 100% आहे. त्यानंतर लेबर जे आहे, लेबर आहे किती, 80% आहे. आणि ओव्हरहेड सुद्धा 80%. स्क्रॅपच्या केसमध्ये ॲबनॉर्मल लॉसचा मी रेट घेणार आहे, कारण नॉर्मल लॉसचं मला डिटेल्स स्पेसिफिकली नाही दिले, पण मला ॲबनॉर्मल लॉसमध्ये घ्यावं लागेल. सो ॲबनॉर्मल लॉस म्हणजे काय, एक्स्ट्रा लॉस आहे. ठीक आहे, नॉर्मल आउटपुटपेक्षा अजून एक्स्ट्रा लॉस झाला. सो ॲबनॉर्मल लॉसमध्ये 100% मटेरियल यूज झाले, 80% लेबर आणि 80% ओव्हरहेड्स. आता 100% म्हणजे किती मटेरियल यूज झाले, तर 1000 80% म्हणजे किती लेबर यूज झालं आहे, इक्विव्हॅलंट युनिट्स किती, 800. कसे काढणार, 1000च्या 80% आणि ते सुद्धा 1000च्या 80%. ओपनिंग स्टॉक सोडला तर बाकी सर्व ठिकाणी जे पर्सेंटेज आहेत ते ॲज इट इज घ्यायचे, टेक्स्टबुकमध्ये दिलेत तसे. ओपनिंग स्टॉकमध्ये मी काय केले, मी जेवढे यूज झाले होते ते सोडून एक्स्ट्रावाले घेतले. बाकी सर्व केसेसमध्ये जे टेक्स्टबुकमध्ये पर्सेंटेज आहेत तेच घ्यायचे. त्यानंतर काय आहे, नंतर काय उरतोय तुझ्याकडे, क्लोजिंग स्टॉक उरतोय. क्लोजिंग स्टॉक किती उरतोय, 18000 उरतोय. क्लोजिंग स्टॉकचे पर्सेंटेज पण काय बोललो होतो, ओपनिंग सोडला तर बाकी सगळ्यांचे पर्सेंटेज ॲज इट इज, कॉज ह्या सर्व गोष्टी याच प्रोसेसमध्ये होतात. ओपनिंग स्टॉकमध्ये काय थोडंसं आधीच्या प्रोसेसमध्ये होतं, थोडंसं नंतर झालं. सो क्लोजिंग स्टॉकचे पर्सेंटेज मला क्वेश्चनमध्ये मिळतील 80-60-60. म्हणजे मटेरियल 80% क्लोजिंग स्टॉकमध्ये आहे, लेबर 60% आणि ओव्हरहेड 60%. 18000च्या 80% काढले तर समथिंग 14,400 येतं. लेबर 68, 18000च्या 60% काढले तर समथिंग 10,800 येतं. आणि इथे सुद्धा ऑब्व्हियसली सेम येणार, 10,800 येतं. ठीक आहे. सो आय थिंक सो अजून तर काय बाकी नाही आहे, कम्प्लीट झालं आहे सगळं. आपण लास्ट सममध्ये जसं केलं तसं टोटलिंग मारूया. मला इकडनं काय कळतील, तर मटेरियलचे इक्विव्हॅलंट प्रोडक्शन म्हणजे इक्विव्हॅलंट युनिट्स कळतील, लेबरचे इक्विव्हॅलंट युनिट्स कळतील आणि ओव्हरहेडचे इक्विव्हॅलंट युनिट्स कळतील. सो 1500, 1,84,000, 1,000 आणि 14,400 जर टोटल मार्क्स आहे दॅट विल बी 2,09,000. यांची टोटल येते 198,100 आणि याची पण सेम येते 198,100. ठीक आहे. सो इज दॅट इझी. ओके, ठीक आहे. मला प्रोसेस अकाउंट बनवायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हे काय होतं आपलं, हे माझं होतं स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शन. अजून 2 स्टेटमेंट लागतील, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट आणि स्टेटमेंट ऑफ अपॉर्चमेंट ऑफ कॉस्ट, आणि मग आपला असेल प्रोसेस अकाउंट. ठीक आहे. सो पटापट बनवूया आणि मग पुढे जाऊया आपण. स्टेटमेंट ऑफ कॉस्टने सुरुवात करतो आपण. आपल्याकडे 2 प्रकारचे मटेरियल होते जे लास्ट प्रोसेसमधनं आपल्या या प्रोसेसमध्ये आले होते ते वाले, आणि दुसरे म्हणजे आपल्याकडे आपण जे डायरेक्टली इनपुट केला होता ते वाले. आपण त्यांना नाव देऊया होतं, मटेरियल 1, 2 किंवा तुम्हाला जे आवडतं नाव द्या. मी त्याला म्हणतो मटेरियल 1. टेक्स्टबुकमध्ये पण तेच दिलं आहे आणि बेटर वे आहे, सो काय प्रॉब्लेम नाही. मटेरियल 1मध्ये म्हणतो आपण ट्रान्सफर होऊन जे आलेले आहेत युनिट्स. बघा क्वेश्चनमध्ये तुम्हाला मिळते
की ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस 2 मध्ये युनिट्स होते 2,13,000 आणि त्यांची कॉस्ट दिली होती मला 8,27,000. पण आता हे जे 2,13,000 युनिट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं, माझ्याकडे नॉर्मल लॉस होता ना, आणि नॉर्मल लॉस आपण काय करतो, मायनस करतो. सो मी काय करेन, हे जे काही युनिट्स आले त्याच्यामधनं मी नॉर्मल लॉस मायनस करतो. सो आयदर तुम्ही ह्याच्यातनं मायनस करा किंवा या प्रोसेसमध्ये जे डायरेक्ट इनपुट आहे त्याच्यामधनं मायनस करा, हिशोब सेमच राहतो. बट आय विल सजेस्ट की आपण ह्याच्यामधनं काय करूया, मायनस करूया. सो मी मायनस करतो. स्क्रॅप त्याला म्हणू शकतो किंवा नॉर्मल लॉस त्याला म्हणू शकतो. फेसबुकमध्ये स्क्रॅप बोलूया, सो स्क्रॅप बोलूया आपण. बरं, नॉर्मल लॉसचे युनिट्स किती काढले होते, नॉर्मल लॉसचे 10,000 आणि त्यांचा रेट दिला होता, स्क्रॅप व्हॅल्यू दिली होती 1,50,000. म्हणजे युनिट्सच्या इथे मी लिहितो 10,000 युनिट्स आणि मल्टिप्लाय केले तर तुम्हाला उत्तर मिळेल किती, 15,000 तुम्हाला याचं उत्तर मिळेल. बरोबर आहे. म्हणजे इक्विव्हॅलंट युनिट्स. सो जर फक्त मटेरियल 1ची वार्ता केली तर मला कळतं इथे युनिट्स किती उरले, 2,03,000 आणि ते मायनस करून उत्तर किती येते, 8,12,000. ठीक आहे. सो ॲक्च्युली हा युनिटचा कॉलम इथे घेतला चालला साधा. ठीक आहे. सो इक्विव्हॅलंट युनिट्स किती झाले लॉजिकली, 2,03,000. सो मी इथे पण लिहितो किती, 2,03,000. ठीक आहे. कॉज इक्विव्हॅलंट युनिट्स म्हणजे ॲक्च्युली दोन्ही कॉलम सेम आहेत. मी चुकून इथे सुद्धा युनिट्सचा कॉलम बनवला आणि इथे पण बनवला. सो इक्विव्हॅलंट युनिट्स आले आपले 2,03,000. त्यांची कॉस्ट आली किती, 8,12,000. 8,12,000ला 2,03,000ने मी डिवाइड करतोय तर मला साधारणतः उत्तर मिळतं 4 एक्झॅक्टली. दिस इज अ सीपीयू दॅट इज अ कॉस्ट पर युनिट. ठीक आहे. त्यानंतर जे डायरेक्ट इंट्रोड्यूस झालं होतं, डायरेक्ट इंट्रोड्यूस झालेल्याला म्हटलं मी मटेरियल 2. डायरेक्ट इंट्रोड्यूस झालेले जे युनिट मटेरियल होते त्यांची मला कॉस्ट क्वेश्चन लिहून दिली आहे. दॅट इज डायरेक्ट मटेरियल ॲडेड टू प्रोसेस 3. कॉस्ट लिहून दिली आहे 4,01,800. पण तुम्हाला त्याचे युनिट्स किंवा तुम्हाला कॉस्ट कॉलमला अमाऊंट लिहायचे, मी चुकून युनिट कॉलमला लिहिली. पण तुम्हाला त्यांचे इक्विव्हॅलंट युनिट्स क्वेश्चनमध्ये मिळणार नाही. पण ते कुठे मिळतील, स्टेटमेंट ऑफ इक्विव्हॅलंट प्रोडक्शनमध्ये. की मटेरियलचे जे डायरेक्ट मटेरियल होतं त्याचे युनिट्स किती होते, 2,09,000. किती होते, 2,09,000. सो इक्विव्हॅलंट युनिट्स किती घेणार मी, 2,09,000. सो याला डिवाइड करा. बघा एक्झॅक्ट आन्सर येते आय थिंक. सो आन्सर येते 2. याशिवाय अजून काय होतं माझ्याकडे, लेबर होते. याला वर्डिंग काय, डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेसची अमाऊंट सुद्धा क्वेश्चन मध्येच तुम्हाला मिळते. 1,98,000 कॉस्ट दिली मला, 1,98,100. आणि इक्विव्हॅलंट युनिट्स जे आहेत, इक्विव्हॅलंट युनिट्स किती आहेत ते सुद्धा सेम आहेत. कुठनं मिळणार मला इक्विव्हॅलंट युनिट्स, अगेन मागून मिळणार. इकडनं किती आले लेबरचे, 1,98,100 आणि सेम विथ द ओव्हरहेड्स. सो इक्विव्हॅलंट युनिट्स आले 1,98,100. ऑब्व्हियसली उत्तर इथे 1 येणार आहे. आणि त्याच्यानंतर होतं प्रोडक्शन ओव्हरहेड्स होते. फक्त ओव्हरहेड्स बोललात तरी चालेल. ओव्हरहेड्सचे जी कॉस्ट होती क्वेश्चन दिलेली दॅट वॉज 99,050. इक्विव्हॅलंट युनिट्स आपण आत्ताच मी शो केले तुम्हाला, 1,98,100 आले आणि जर डिवाइड केले तर 0.50 येते. आणि जर आपण यांची टोटल केली तर टोटल साधारणतः येते तुमची किती, 7.50 तुमची येते टोटल येते. ठीक आहे. ओके. ह्याच्या पुढे काय करतो, स्टेटमेंट ऑफ अपॉर्चमेंट ऑफ कॉस्ट. थोडं स्टेटमेंट मोठं जाईल पण आपल्याकडे 2 मटेरियल आणि 1 वेजेस आणि ओव्हरहेड्स आहेत. याशिवाय आपल्याकडे नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल लॉस, मटेरियल ओपनिंग आणि स्टॉक सगळं आहे. सो त्याचं स्टेटमेंट पहिले बनवूया. ओके. तोपर्यंत 2 मिनिटं थांबा. ठीक आहे, आपण चालू करूया. थोडा ब्राईटनेसचा इश्यू येतोय.
कंटिन्यू करतो आपण स्टेटमेंट ऑफ अपॉर्चमेंट ऑफ कॉस्टमध्ये. मग आजचाच क्वेश्चन आपण चालला आपला कंटिन्युएशनमध्ये. ठीक आहे. सो बेसिकली माझ्याकडे 3 प्रकारच्या गोष्टी आहेत. एक ओपनिंग स्टॉक आहे, एक युनिट प्रोड्यूस आणि इंट्रोड्यूस्ड आहे, त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आहे, आणि आपल्याकडे एक्स्ट्रा असा जो आहे तो काय आहे, नॉर्मल लॉस आहे. आपण या सगळ्यांच्या डिटेल्स आपल्याला करायचे त्याच्यामध्ये. सो बघा आता आपण थोडा ॲडजस्ट करतोय मी. ओके, दिसतंय तुम्हाला. सो पर्टिक्युलर्समध्ये सुरुवात करतोय मी ओपनिंग स्टॉकने. थोडी बुक छोटी आहे सो बारीक बारीक लिहायला लागते, बट तुमच्याकडे बुक मोठी आहे सो आरामात होईल. ओपनिंग स्टॉकमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सध्या जे होतं आपल्याकडे ओपनिंग स्टॉक जो होता त्याच्यामध्ये मटेरियल आहे. आपण 2 प्रकारे केले मटेरियलचे, मटेरियल 1 आणि मटेरियल 2. बरोबर. आता प्रॉब्लेम असा आहे की मटेरियल 1च्या डिटेल्स आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉकच्या बाबतीमध्ये मला डिटेल्स माहिती नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो आता कसं करायचं आपण याच्यामध्ये बघा, सोपं आहे. सो जर डिटेल्स माहीत नाही आहेत ओपनिंग स्टॉकमध्ये, बिकॉज ओपनिंग स्टॉकमध्ये कसं होतं, अर्ध आधी यूज झालं, अर्ध आता यूज होतं. सो जर माहीत नाही तर मी ते डॅश 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 करून टाकतो, त्रास नाही. हां, पण बाकीचे जे डिटेल्स आहेत म्हणजे डायरेक्ट इनपुट आहे ते मला माहिती आहे. ठीक आहे. सो आपण मगाच्या स्टेटमेंटमध्ये बनवलं होतं की मटेरियल लॉजिकली किती यूज झालं आहे या प्रोसेसमध्ये, 1500. बरोबर आहे. वेजेसचे युनिट्स आपण काढले होते 2500, आणि ओव्हरहेड्सचे काढले होते 2500. त्यांचा रेट आपण पाठी काढला आहे. मटेरियल 2चं आन्सर आलं होतं 2 रुपीज, वेजेसचं 1 आणि ओव्हरहेडचं आलं होतं 0.5. बरोबर आहे. सो इट विल बी 3000, इट विल बी 2500, आणि इट विल बी 1250. सो ओपनिंग स्टॉकची टोटल कॉस्ट जर या तिघांना ॲड केली तर दॅट विल बी 6750. ठीक आहे. ओपनिंग स्टॉकचे जो मटेरियल 1 आहे, मटेरियल 1 म्हणजे आधीवाला मटेरियल, त्याच्या डिटेल्स माहीत नाही आहेत, दॅट्स वाय मी डॅश डॅश केलं आहे. बाकीच्या ठिकाणी आपण अझम्पशनवरतीच चालणार आहोत. बिकॉज ओपनिंग स्टॉकचं आहे तुम्हाला मगाशी बोललो 70% ओपनिंग स्टॉक जो आहे तो ऑलरेडी प्रोसेस झाला आहे, उरलेला आपण आत्ता प्रोसेस करतोय. सो त्या डिटेल्स माहीत नाही आहेत मला. ओपनिंग स्टॉकची कॉस्ट कळली मला. याशिवाय मला या प्रोसेसमध्ये जेवढे युनिट प्रोड्यूस झाले किंवा जेवढे युनिट इंट्रोड्यूस झाले त्यांची मला एकदा कॉस्ट डिसाईड करायची. अगेन 2 प्रकारचे मटेरियल होते, मटेरियल 1 आणि मटेरियल 2. ओपनिंग स्टॉकचे इक्विव्हॅलंट युनिट, मटेरियल प्रोड्यूसचे इक्विव्हॅलंट युनिट्स तुम्हाला माहिती होते. बघा, ओपनिंग स्टॉकचे युनिट्स होते किती, 5000, ज्यांचं आपण डिव्हिजन कसं केलं होतं, 1500, 2500 आणि 2500. सो मी मगाशी पण सेम केलं. मटेरियलच्या इथे मी बघायचं, मटेरियलच्या इथे आपण किती घेतलं आहे, 1500, वेजेसच्या इथे घेतले 2500, आणि ओव्हरहेडला घेतले 2500. सेम विथ द युनिट प्रोड्यूस्ड. युनिट प्रोड्यूस जर बघायला गेलात तर युनिट प्रोड्यूस होते मटेरियलला 1,84,000, लेबरला 1,84,000, आणि ओव्हरहेड्सला 1,84,000. सो दोन्ही मटेरियल दोन्ही ठिकाणी मी सेम घेतो युनिट्स. 1,84,000, 1,84,000. लेबरला पण सेम 1,84,000, आणि ओव्हरहेडला सुद्धा 1,84,000. सो मटेरियल जे आहे ते दोन्ही ठिकाणी आपण 1,84,000 घेतलं, लेबर घेतलं 184 आणि ओव्हरहेड्स घेतलं 184. बिकॉज हे जे मटेरियल युनिट्स प्रोड्यूस झाले त्या युनिट प्रोड्यूसमध्ये मटेरियल 1 पण यूज झालं असेल आणि 2 पण यूज झालं असेल. मटेरियल 1चा रेट होता 4 रुपीज, 2चा होता 2 रुपीज, याचा 1 आणि याचा 0.5 रेट होता. सो आपण त्याला मल्टिप्लाय करून गेलो, 2 रुपीजने मल्टिप्लाय केलं, दॅट विल बी 7,36,000.
सॉरी 4ने केलं तर 7,36,000, 2ने मल्टिप्लाय केलं तर 3,68,000, 1ने केलं तर ऑब्विसली 1,84,000 आणि जर 0.50ने मल्टिप्लाय केलं तर दॅट विल बी 92,000. सो फक्त युनिट प्रोड्यूसची जर मी कॉस्ट चेक केली तर ती कॉस्ट आपली किती येते साधारणतः 13,80,000. आफ्टर दॅट आपल्याकडे आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकमध्ये सुद्धा ऑब्विसली आपल्याकडे मटेरियल 1 मटेरियल 2 असेल. लेबर आहे, ओव्हरहेडचे तुला आपल्याला इकडे युनिट्स मिळतील बघा. इक्विव्हॅलंट मटेरियलचे युनिट्स आले इथे होते किती क्लोजिंग स्टॉकचे 14,400, 10,800, 10,800 होते. आता हा जो 14,400 आहे तो मटेरियल 2चा आहे कॉज दॅट वॉज अ डायरेक्ट मटेरियल. सो हे झाले 14,400, हे 10,800, 10,800. माझा प्रश्न असा आहे की जो मटेरियल 1 आहे त्याचे किती असतील तर बघा क्वेश्चनमध्ये जो दिला आहे ना आपल्याला, क्वेश्चनमध्ये मला जो ओपनिंग क्लोजिंग स्टॉक दिला आहे 18,000 दॅट वॉज फ्रॉम मटेरियल 1. मटेरियल 2चं इक्विव्हॅलंट युनिट्स तुम्हाला वर्किंग नोटमध्ये मिळत आहे 14,400. मटेरियल लेबरचे तुम्हाला मिळतात इकडे 10,800 आणि ओव्हरहेडचे मिळतात 10,800. सो काय करायचं इथे तुम्हाला क्लोजिंग स्टॉकमध्ये मटेरियल 1चे युनिट्स क्वेश्चन दिले होते दॅट इज 18,000, ते मी कॉपी केले. 2चे आणि लेबरचे मला ते मिळाले. रेट आपल्या समोर आहे 4, 2 आणि 1 0.5. मल्टिप्लाय करत जाऊया आपण फटाफट याच्यामध्ये. सो मल्टिप्लाय केल्यावरती 18,4 72,000 दॅट विल बी 28,800. 10,800 and it will be 5,400. अगेन यांची जर टोटल मारताय तुम्ही तर इट विल बी 1,17,000. अजून क्वेश्चनमध्ये काय होतं माझ्याकडे होता ॲबनॉर्मल लॉस. बघा नॉर्मल लॉस पण आहे पण नॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन मला माहिती आहे 1.50 प्रमाणे करायचं. मग अशी ते 15,000 काढले तिकडनं मला नॉर्मल लॉसचा आन्सर मिळत आहे. सो इथे त्याची गरज नाही लागवायची. अगेन नॉर्मल लॉसमध्ये पण तेच मटेरियल 1, मटेरियल 2, लेबर आणि ओव्हरहेड. सो आता मटेरियल बरं इथे जशा डिटेल्स होत्या तशा क्वेश्चनमध्ये डिटेल्स नाही आहेत. सो आपण मटेरियलला इन जनरल मी मटेरियलला किती घेतले होते, इन जनरल मटेरियलला किती आलं होतं 1,000, लेबरला 800 आणि ओव्हरहेडला 800. सो आपण तेच करूया. मी मटेरियल 1ला सुद्धा मी अजूम करते 1,000च आहेत युनिट्स. मटेरियल 2चे पण युनिट्स आहेत 1,000, लेबरचे 800 आणि ओव्हरहेडचे 800. ठीक आहे. हे बघा युनिट प्रोड्यूसमध्ये आपण कॅल्क्युलेशन्स केलं होतं ते मी घेतलं. क्लोजिंग स्टॉकच्या डिटेल्स मला क्वेश्चन दिल्यात सो मी घेतल्या. ओपनिंगच्या डिटेल नाही दिल्यात सो मी नाही घेतल्या याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. सो रेट तुला माहिती आहे 4, 2 आणि 0.5 दॅट विल बी 4,000, 2,000, 800 आणि 400. सो हे झाले 7,200. ठीक आहे. सो फायनली जर आपण याची नेट अमाऊंटची टोटल काढली तर टोटल जी काय आहे ते तुम्ही ट्राय करा घरी याची टोटल किती येते. आता फायनल स्टेपला आपण येऊया. मला बनवायचं आहे प्रोसेस अकाउंट. ठीक आहे आपण चालू करूया. प्रोसेस 3 मध्ये आपल्याकडे ओपनिंग स्टॉक होता. ओपनिंग स्टॉक 5,000 युनिट्स होते. त्यांची कॉस्ट क्वेश्चन दिली होती मला किती 36,000. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सफर झालं होतं प्रोसेस 2 मधून प्रोसेस 3ला प्रोसेस 2 मधून ट्रान्सफर झालं होतं. सो प्रोसेस 2 अकाउंट युनिट्स होते 2,13,000 आणि त्यांची कॉस्ट क्वेश्चन दिली होती मला 8,27,000.
त्यानंतर आपण डायरेक्ट मटेरियल थोडंसं इंट्रोड्यूस केलं. सो मी म्हणेन टू मटेरियल, त्याची कॉस्ट सुद्धा क्वेश्चन दिले मला, दॅट इज 4,01,800. हे सर्व क्वेश्चन दिले तुम्हाला. वेजेस आपल्याला दिलेत 1,98,100. टू ओव्हरहेड्स दिला 99,50. क्रेडिट साईडला आलो तर पहिलं मी घेतो बाय नॉर्मल लॉस. नॉर्मल लॉसचे युनिट्स किती होते 10,000. एकाचा रेट होता 1.50. सो झाला आन्सर 15,000. त्यानंतर ट्रान्सफर टू प्रोसेस 4 अकाउंट. सो बाय प्रोसेस 4 अकाउंट. क्वेश्चनने क्लिअर सांगितलं 1,89,000 युनिट ट्रान्सफर झाले, म्हणजे 1,84,000 आधीचे आणि 5,000 ओपनिंग स्टॉक. पण आता प्रॉब्लेम असा की यांची मला कॉस्ट माहित नाही. इकडे जी कॉस्ट काढली आहे ती युनिट प्रोड्यूसची आहे, पण हे युनिट आपण किती घेतलेत बघा 1,84,000 घेतलेत. मला किती पाहिजेत 1,89,000 पाहिजे. ठीक आहे. आणि हा जो ओपनिंग स्टॉक आहे ना, ही जी कॉस्ट काढली ना ओपनिंग स्टॉकची, ही कॉस्ट मी कोणाची काढली आहे, तो ओपनिंग स्टॉक जो प्रोसेस्ड झाला आहे. ठीक आहे. आपण बघितलं होतं बघा 70% मटेरियल आहे, तर हे 30% जे उरलेली कॉस्ट आहे ती घेतली आहे. ठीक आहे. सो बघा कसं इथे सीन येणार. आपण मटेरियल जे ट्रान्सफर केले, हा एन नाही आहे, प्रोसेस 4 अकाउंट आहे, रोमन 4 आकडा आहे. ठीक आहे. आपण मटेरियल जे ट्रान्सफर केले प्रोसेस 4ला, त्याच्यामध्ये मी ओपनिंग स्टॉक ट्रान्सफर केला, बरोबर आहे. त्या ओपनिंग स्टॉकची नॉर्मली कॉस्ट किती होती 36,000 होती, राईट. मग तो ओपनिंग स्टॉक मी या प्रोसेसमध्ये थोडासा त्याच्यावरती मी अजून प्रोसेसिंग केलं, त्याच्यामध्ये किती खर्च आला 6,750. म्हणजे 36,000 हा ऑलरेडी खर्च झाला होता आणि एक्स्ट्रा किती आला 6,750. ऑब्व्हियसली मला ह्याला पण काउंट करावं लागेल. सो 36,000 ही त्याची ओपनिंग व्हॅल्यू होती. या प्रोसेसमध्ये अजून खर्च किती केला तर 6,750 केला, बरोबर आहे. आणि या प्रोसेसमध्ये जे युनिट बनवले ते पण ट्रान्सफर होणार ना. या प्रोसेसमध्ये जे युनिट बनवले त्यांची कॉस्ट किती 13,80,000. त्यांची कॉस्ट किती 13,80,000. सो ती सुद्धा मी इथे ॲड करेन. म्हणजे टोटली त्या ओपनिंग स्टॉकची व्हॅल्यू 36,000 जी ऑलरेडी इन्कर झालेली आहे. या प्रोसेसमध्ये म्हणजे प्रोसेस 3 मध्ये मी अजून त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं, तिकडे खर्च आला 6,750. आणि जे युनिट प्रोड्यूस केले 13,80,000. हे सगळ्याच्या सगळं कुठे जाणार आहे पुढच्या प्रोसेसमध्ये जाणार आहे. सो या तिघांना ॲड केली तर तुम्हाला त्याची कॉस्ट मिळते, दॅट इज 14,22,750. ओके. चालेल. त्यानंतर कुठच्या एंट्री घेतो ऑब्व्हियसली बाय ॲबनॉर्मल लॉस. ॲबनॉर्मल लॉसचे युनिट्स जे होते ते आपल्याला माहिती होते किती युनिट होते तर 1,000 होते. आणि ॲबनॉर्मल लॉसची कॉस्ट आपण काढली होती किती 7,200 काढली होती. आणि फायनली माझ्याकडे काय आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे युनिट्स तुम्हाला क्वेश्चनमध्ये मिळतील. क्लिअर कट सांगितले 18,000 आहे. आणि क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आपण काढलेली आहे क्वेश्चनमध्ये 1,17,000. सगळ्या एंट्र्या झालेल्या आहेत. तुम्ही जस्ट टॅली करून बघा टॅली होत आहे का. नाही टॅली झालं तर मग काहीतरी रॉंग आहे, टॅली झालं तर वेल अँड गुड. आय थिंक थोडा क्वेश्चन डिफिकल्ट होता. सो ऑब्व्हियसली काहीतरी डाऊट्स काहीतरी गडबड तुम्हाला येईलच. सो जे काय असेल ते मला क्लिअरली सांगा. आपण ह्याच्यावरती वाटत दोन लेक्चर बनवू, बट बी क्लिअर. तुम्हाला कळणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो फर्स्ट चॅप्टरचे पार्ट माझा संपला आहे, प्रोसेस 1 संपला आहे माझा. नेक्स्ट टाइम आपण प्रोसेस 2 चालू करू. ठीक आहे. टिल दॅट टेक केअर ऑफ युअर फॅमिली. बाय बाय.